विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपणास BA फर्स्ट इयर सेमिस्टर 1 साठी असलेला सिलेबस पोहोचवित आहे. म्हणून आजच्या या वर्गामध्ये आपण तुम्हाला प्रिस्क्राइब केलेला सिलेबस समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुमच्या सिलेबसमध्ये 4 युनिट्स आहेत. त्यापैकी पहिलं युनिट म्हणजे प्रोज, दुसरं युनिट पोएट्री, तिसरं युनिट ग्रामर, चौथं युनिट कम्युनिकेशन स्किल वरती आहे. प्रोज मध्ये आपल्याला केवळ 3 लेसन शिकायचे आहेत. त्यापैकी पहिला लेसन म्हणजे स्ट्रॉंग रूट्स, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्रातून घेतलेला पाठ आहे. दुसरा लेसन मेंटेनिंग डेमोक्रेसी, यामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या भाषणाचा अंश दिलेला आहे की आपल्याला लोकशाही कशी राखून ठेवता येईल. तिसरा लेसन ब्लॅक मनी अँड द ब्लॅक इकॉनॉमी, जो C. राम मनोहर रेड्डी यांचा आहे, ज्यामध्ये ते काळा पैसा आणि काळी अर्थव्यवस्था, काळा पैसा कसा निर्माण होतो, काळी अर्थव्यवस्था कशाला म्हणतात आणि काळा पैसा थांबविण्याकरिता काय उपाय केले पाहिजे याविषयी त्यांनी विवेचन केलेलं आहे. या 3 लेसनवरती आपल्याला लहान आणि मोठे 2 प्रकारचे प्रश्न पेपरला येतात, जे तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या रूपामधून स्पष्ट होतील. युनिट 2 हे पोएट्री भागावरती आहे. यात 3 कविता आहेत. केवळ पहिली कविता आहे वेअर द माइंड इज विदाउट फिअर, जी रवींद्रनाथ टागोर यांची कविता आहे. दुसरी कविता स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग, ही अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांची प्रसिद्ध कविता आहे. आणि तिसरी कविता 7 एजेस ऑफ मॅन, ही विल्यम शेक्सपियर यांच्या नाटकातून घेतलेला एक छोटासा उतारा आहे, ज्यामध्ये मनुष्य जीवनातील 7 अवस्थांवर विवेचन केलेले आहे. याशिवाय आपणास ग्रामर या भागामध्ये 10 मार्काचे प्रश्न येतात, ज्यामध्ये आर्टिकल्स म्हणजे उपपदे ए, एन आणि द, नंतर प्रिपोजिशन्स, यामध्ये इन, ऑन, इनटू, ऑफ, फ्रॉम वगैरे वगैरे असे 3 मार्काचे प्रश्न. नंतर टेन्सेसमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट, केवळ 3 टेन्सचा अभ्यास आपल्याला फर्स्ट सेमिस्टरमध्ये करायचा आहे. यावरती 5 मार्काचे प्रश्न, असे एकूण 10 गुणांचे प्रश्न ग्रामरवरती आपल्याला येतील. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल आहे, जे 4थं युनिट आहे. यामध्ये आपल्याला संभाषणाचे काही उतारे असतात, काही रिकाम्या जागा असतात आणि एकमेकांशी संभाषण करताना कोणकोणत्या शब्दांचा उपयोग करावा या सिच्युएशन्समध्ये त्याचा अभ्यास इथे करावयाचा आहे. पहिल्या भागामध्ये कॉंग्रॅच्युलेटिंग अँड रेस्पॉन्डिंग टू कॉंग्रॅच्युलेशन, म्हणजेच विविध प्रसंगी आपण एकमेकांचं अभिनंदन करतो, ते कसं करावं आणि अभिनंदन केल्यानंतर त्याला प्रतिउत्तर कसे द्यावे याविषयीचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. दुसरा भाग आहे आस्किंग फॉर, गिव्हिंग अँड रिफ्युजिंग परमिशन, परवानगी मागणे, परवानगी देणे किंवा परवानगी नाकारणे. तर ती मागताना, देताना किंवा नाकारताना कोणत्या शब्दांचा उपयोग करावा, फॉर्मल आणि इनफॉर्मल सिच्युएशनमध्ये कसे बोलावे
याचा अभ्यास या ठिकाणी होतो. प्रत्येकावर 5-5 गुणांचे प्रश्न येतात. एकूण 3 प्रश्न येतात. यावरती 15 गुण आहेत. याशिवाय तुम्हाला आणखी 2 भाग शिकायचे आहे इथे. तो म्हणजे जॉब ऍप्लिकेशन. विविध ठिकाणी नोकरीसाठी आपण जे अर्ज करतो ते अर्ज कसे लिहावे, मग ते अर्ज कोणत्याही प्रकारच्या जॉबसाठी असो त्याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. आणि आपण आपल्या अर्जासोबतच आपला एक संक्षिप्त बायोडेटा म्हणजे आपली जीवनी आपण पाठवतो, ज्यामध्ये आपण आपली वैयक्तिक माहिती, आपलं शिक्षण, आपला अनुभव, आपले कौशल्य याचा उहापोह करतो. त्यालाच आपण CV रायटिंग असे म्हणतो. असे तुम्हाला 4 युनिट्स या फर्स्ट सेमिस्टरमध्ये शिकायचे आहेत आणि त्याच्यावरच आपल्याला पेपर हा 80 मार्काचा पेपर येतो. त्यापैकी पहिल्या 2 युनिटवरती 40 गुण आहेत आणि दुसऱ्या 2 वरती 40 गुण आहेत. लेसनवरती 25 मार्क, पोएट्रीवरती 15 मार्क, ग्रामरवरती 10 मार्क आणि उरलेल्या भागावरती 30 मार्क असे 40 गुणांचे प्रश्न येतील. त्यानंतर 20 गुण हे इंटरनल इव्हॅल्युएशन असेल, ज्यामध्ये तुम्हाला अटेंडन्स, तुमची वागणूक आणि असाइनमेंट अशा 3 भागावर 5+5+10 20 गुण कॉलेजच्या मार्फत दिले जातील. परंतु ते 20 गुण मिळवण्याकरता आपल्याला वेळोवेळी असाइनमेंट द्यावे लागतील, उपस्थित राहावे लागेल, ऑनलाईन वर्ग अटेंड करावे लागतील, तिथे तुमची उपस्थिती गणल्या जाईल आणि शिवाय आपली महाविद्यालयातील वागणूक ही सर्व लक्षात घेऊन ते 20 गुण जोडून 100 पैकी आपल्याला 40 गुण प्राप्त केल्यास आपण परीक्षा पास होऊ शकता. तर ही माहिती होती तुम्हाला प्रिस्क्राईब केलेल्या सिलेबस विषयी. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आपण देणार आहोत. धन्यवाद.